अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तब्बल 4381 नावे समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने समोर आणलाय। महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास पदाधिकाऱ्यांनी आता हा प्रकार आणून दिलेला आहे आणि या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे। ही सर्व नावे श्रीगोंदाच्या मांडवगण जिल्हा परिषद गटातील असल्याने लक्ष वेधण्यात आले। मात्र जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर भविष्यात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी म्हटलं आहे। आपल्या इथं आता आमच्या इथं 9,500 हरकती नगरच्या हिशोबाने त्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात हा आकडा आहे। आयुक्त साहेब यशवंत डांगे त्यांना आम्ही भेटलो, त्यांनी आम्ही अधिकृतरित्या आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये श्रीगोंद्याचा जो विधानसभेचं जवळजवळ 4381 मतं आणि आम्ही त्याची पोच घेतलेली आहे। निवडणूक हा जो विषय आहे हा प्रशासनाकडून राबवला जातो आणि त्यांना एक गोष्ट आम्ही जे प्रकर्षाने त्यांना दाखवून देतोय की हे अनधिकृतरित्या होतंय, ते जर करत नसले तर त्याची प्रसिद्धी त्याला आम्ही काही एखादा मार्ग अवलंबू शकतो। आम्ही पालिकेसमोर मोठं प्रसिद्ध पत्रक लावू आणि दुसरी गोष्ट तर न्यायालयीन लढा आहे, कोर्टात जायला सुद्धा आम्ही हायगाय करणार नाही। महापालिकेच्या BLO अधिकारी यांनी सदर हरकतीची तपासणी केली असतात असं लक्षात येतं की बऱ्याच जणांच्या हरकती या पट्ट्याच्या बाबतीतल्या आहेत। ते पूर्वी शहराच्या एका भागात राहत होते, तिथून ते आता शहराच्या उपनगरामध्ये गेलेले आहे। त्याचबरोबर काही हरकती अशा आल्या की काही हॉटेलमधले जे मेटर्स वगैरे आहे त्यांची नावं आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये आहे। ज्या एकूण हरकती आलेल्या आहे त्यामध्ये 90% हरकती तर ह्या रिजेक्ट करण्यासारख्या आहे आणि त्याच्यावरती आमचं काम चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।